नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आलाय। त्यामुळे सरकारनं राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी अशी मागणी रिक्षा संघटनांनी केलेली आहे। याबाबत 21 मे रोजी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्राशी संलग्न सर्व संघटना सर्व आरटीओ कार्यालयांसमोर निदर्शनं करणार आहे। महाराष्ट्रामध्ये ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या एप्रिल 2025 मधील बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। परिवहन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये मांडला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त ई बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्य शासनानं या संदर्भामध्ये नेमलेल्या समितीसमोर रिक्षा संघटनेनं ई बाईक टॅक्सीला विरोध केला होता। महाराष्ट्र शासनानं ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वी संघटनेसोबत चर्चा करणं आवश्यक होतं, परंतु राज्य शासनानं एकतर्फी निर्णय घेऊन ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे। ई बाईक टॅक्सी बाईक पुलिंग सुरू झाल्यास महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शहर आणि ग्रामीण विभागातील ऑटो रिक्षा संघटनांच्या सर्व प्रमुखांची बैठक ही नुकतीच पार पडली। राज्य शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात 21 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयांसमोर निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं। एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचं निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे रिक्षा टॅक्सीसह ई बाईक टॅक्सीचा देखील नवीन पर्याय आता प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। संपूर्ण राज्यात केवळ ई बाईक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या दृष्टीनं या धोरणामध्ये सूचना करण्यात आलेल्या आहेत। पावसाळ्यामध्ये प्रवाशांची काळजी घेण्यासाठी ई बाईक टॅक्सीला आवरण असणं आवश्यक आहे। महिला प्रवासी जर प्रवास करत असतील तर चालक आणि महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिगेट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित चालकावरती असणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं काही अटी शर्तींसोबत ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु रिक्षा संघटनांनी मात्र या बाईक टॅक्सीला विरोध केलेला आहे। परंतु यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।